नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे आता म्हणजे 3:30 वाजलेत आणि पाऊस आला भयंकर। मी आहे सतीदाच्या घरी आंबवलीला मंडणगडमध्ये। पाऊस बघा किती आलाय, तुफान पाऊस आहे। पाऊस जाणार आहे दादा, पण थांबणार नाही तो, जाणार उजाडलाय। पण जो काय आलाय तो मजबूत आलाय, तो धबधबा तिकडचा ॲक्टिव्ह झालाय बघा। समोरच धबधबा आहे, स्लो आहे जरासा, पण मस्त पाणी येत आहे, इंटरेस्टिंग आहे। गावात आता असाच पाऊस पडतोय, येतोय तेव्हा जोरदार येतोय, नाही तेव्हा काय नाही। आता 2-3 मिनिटात पाऊस जाईल। धावता धावता पाऊस हो गेला। चला मंडळी, मगाशी पाऊस आलेला, मस्त जोरदार पाऊस आला, पण पाऊस आज येतोय ना तो काय एवढा काय जोरदार नाही आहे। येतो 5-10 मिनटं येतो, तो भयंकर येतोय, पण नंतर गायब होतोय तो, कारण ऊन पण तेवढंच आहे, उन्हामध्ये पाऊस येतोय। तर आता मोकळं वातावरण झालं आहे, तर आम्ही निघालो आहे जरा पार्टी करायला। तर हे तिकडे आता प्रत्येक गावामध्ये काय काय स्पॉट असतात, तसं सतीदाच्या गावचा एक स्पॉट आहे, तर तिकडे आम्ही सर्वजण चाललो आहे। इथे आणि अण्णा गेला आहे पुढे, आणि मी आणि सतीदादा आता निघतोय। कुठलाच गाव प्लेसचं नाव काय त्याला बोलतात बंधारा, धरण बोलतात, धरण। ओके, तर ते आहे ॲक्च्युली बंधारा। जावळे चांगला तुंबलेला असतो। जावळेगाव, जावळेगावची हद्द लागते तिकडे, जावळेगावच्या हद्दीवर कुठेतरी तो स्पॉट आहे। आता हे स्पॉट काय पर्यटनवाले नव्हे, गावचे काही स्पॉट असतात तिकडे, लोकल पॉईंट, तिकडे गावची लोक जातात, मजा करतात। तर आपण पण आज जातो आहे, आणि इकडे आल्यानंतर पार्टी झाली नाही मग मजा कशी येणार, तर आज पार्टी करतोय खास। कधी कधी काय काय पार्ट्या शॉर्टकटमध्ये करायची असतात, तशी आजची पार्टी आहे। अंडा करी आणि राईस, तर राईस आपण घरातून घेतले, अंडा करी आपण तिकडे बनवायचे। चला निघूया। पापड सगळे घेतले, पापड पण आहे, जोरात आहे एकदम, जोरात आहे एकदम। वांग पण घेतलंय, वांगा घेतलंय, फ्रेश काढलाय वांग आता जस्ट काढलं, वांगा फ्रेश काढ। 14 वांगी 15 वांगी काढली, त्याच्यावर आहे 14 आहेत मोजली, 14 वांगी आहेत एका वांगीवर, आणि ते कालपासून दररोज खातोय आम्ही, आहे ना। चला काहीतरी करूया इंटरेस्टिंग आज मजा येंगे। आमच्याकडे ॲक्च्युली ज्या पाकाड्या असतात ना, त्या अशा लादीवाल्या नसतात, त्या फक्त ह्याच्या असतात, खडी आणि वाळू मिक्स करून केलेल्या असतात, त्यामुळे थोडासा खडबडीतपणा येतो। आता ह्या आहेत त्या थोड्याशा रिस्की आहेत, म्हणजे पुढे पुढे रिस्की होत जाणार। हे साईडून पाणी आहे ना जिकडून, त्या बाजूने तर पूर्ण गुळगुळीत असणार। आणि इकडे लावणी केलं आहे, लास्ट स्टुडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, तर पाईपाने कुठून तरी पाणी आणलेलं आणि ह्याची लावणी सुरू केलं आहे। आता मला वाटतं बाहेर गेलेत कुठेतरी, जेवायचं वगैरे बाकी असेल मग काहीतरी असणार, त्याच्यानंतर सगळी मग लावणी होईल। इकडे नाचणी आहे, भाताची शेती आहे, मिक्स आहे, मिक्स शेती, त्याच्यामध्ये इकडे कोंबडं पण आहे, असं आहे का, पळतं आहे लाव्यासारखं। चला आता गावातून बाहेर पडतो आहे, आणि आपल्याला केळशीच्या दिशेने जायचं आहे। हा मेन रोड, कोस्टल रोडला हा रूट आहे ना, स्किप करू नका, खूप मस्त आहे रूट। इकडे आता भात शेती व्यवस्थित झालं आहे, लावणी झाली पूर्ण। आज मला वाटतं शेवटचा दिवस असेल, लावण्या संपतीलच बऱ्याच जणांच्या, कारण दुपारी फिरत होतो तेव्हा समजलं तसं। तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेती आहे, या बाजूला पण आहे, इकडे पण आहे। अच्छा, खालची खलाटी वरची खलाटी, खालची खलाटी हां वरची खलाटी, अच्छा। भारजा नदी, इकडे मगरी वगैरे आहेत बऱ्याचशा। नदी माहिती आहे का, आता पाऊस कोरडा पाणी झाला ना नदी, म्हणजे नदीला डोंगर नदी चालू झालं ना, आपल्या ओढेपडे चालू झालं ना, त्यामुळे पाणी कोरडा झाला आता। ओके, पण ते वरच्या ज्या मगरी आहेत त्या खाली येतात, म्हणजे खाऱ्या पाणी होतो ना, वरती जातात, वर जातात, खाऱ्या पाण्याला नाही, मग गोड्या पाण्याला आहे। ओके, हे पावसाळ्यातून खाली येतात, खाली येतात, पाऊस कमी कमी म्हणजे गेला की मग वर जातात। आता फक्त दिसले, फक्त पुन्हा इजा गिजा केला नाही अजूनपर्यंत। पॉईंटवर पोचलो ना आपण, अच्छा ओके, वर नाही जायचं, इथेच आहे। अच्छा, हे काल जाताना बघितलेलं, हा समोर दिसतो का बंधारा आहे, इकडे धरण बोलतात बंधाऱ्याला, हां छोटासा बंधारा समोर दिसतोय का, तो स्पॉट आहे जिकडे आपल्याला जायचं आहे। आणि हा गावाकडचा ओढा, नदीच्या अगोदर ओढा असतो। पार्टीची सोय, सगळं जेवण वगैरे ह्याच्यात आहे, मसाले बिसाले, भात वगैरे ह्याच्यामध्ये आहे। दादाकडे फाटी आहेत, फाटी बोलतात इकडे, आमच्याकडे लाकडंच बोलतात किंवा सरपण। तर
चूल रेडीमेड आहे, टेन्शन नाही. काम फिट म्हणजे एकदम भारी. चवळीची पानं बिनं पण आहे बघा, पाहिजे तेवढी पानं आहे, सगळं आहे. इकडे बघा चवई आहे, वरच्या बाजूला पण चवई आहे. चवई आता इथे भरपूर असणार. एखाद्या ठिकाणी चवई असली ना की मग ती पसरत जाते आपोआप. मस्त. कुठे जंगलात जास्त आहे नको लांब, काय नाही, रोडच्या साईडलाच आहे. हां भारी. चला इस्तो पेटले मस्त, पटापट फोडणी देऊया. चांगलं जरा निखारे होऊ दे. खालचं लाकडू एकदा पेटलं ना की व्यवस्थित होईल. कारण काय झालं आहे, खाली कोणतरी गेलेले इकडे पार्टी करून, तर तेव्हा निखारे आहेत खाली, ते पण ओले आहेत. एकदा खालचा लाकडू पेटला ना की मग खालचे निखारे पेटतील, मग इस्तो आपली झाली. गावाकडे आमच्या बऱ्याचशा पार्ट्या होतात. तर दापोलीच्या सासरवाडीमध्ये पण शक्यतो गणपतीला 1.5 दिवसाचा गणपती असतो. तर गणेश विसर्जन झालं की त्याच्यानंतर पण आमची एखादी पार्टी असतेच. तर आज आलो आहे आपण आंबवलीला, तर दादाला म्हटलं काहीतरी पार्टी होऊन जाऊ दे. तर शॉर्टकटमध्ये छोटीशी पार्टी आहे. आणि पार्टी कुठे आहे, तर इथे आहे. मस्त लोकेशन आहे. ॲक्च्युली बंधारा आहे मध्ये आहे ना, बऱ्याच गावांमध्ये असे बंधारे बांधण्यात आले आणि मग पाणी अडवा पाणी जिरवा या पद्धतीचं आहे. म्हणजे पाणी साचून राहतं. तर बऱ्याच गावामध्ये हालत काय झाली आहे की हे पूर्ण पॅक झालं आहे, पाणी साचत नाही. ते ॲटलिस्ट इथे दिसतं आहे की बाबा पाणी आहे खाली. मस्त आहे बंधारा, छान आहे. रस्त्याच्या बाजूला स्पॉट आहे. हो बघा तिकडून बकऱ्या पण येत आहेत. आणि हा मेन रोड आहे आंबोली केळशी. आणि तिथे आपली आज छोटीशी पार्टी आहे. इथे थोडंसं आंघोळ वगैरे करायची आपल्याला. त्याच्यानंतर जेवू आणि मग घराकडे जाऊ. गावाकडे अशा पार्ट्या होतात ना, खूप धमाल येते. बऱ्याच वेळेला मी सांगत असतो की मित्रांसोबत फॅमिलीसोबत अशा पार्ट्या करत जा. हे आनंदाचे क्षण असतात ते जगत जा. ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे, आपण आजकाल जे काय खातो आहे ते काय लेवलचं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं प्रत्येकाचं आयुष्य किती आहे काय कोणाला माहिती नाही. त्यामुळं प्रत्येक दिवस एन्जॉय घेत जगा. एन्जॉय घ्यायचा, मजा करायची, पार्ट्या करायच्या. पार्ट्या केल्याचा 2 फायदे होतात. एक तर सगळ्यांसोबत जेवण होतं, सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी होतात आणि एक जंगलातला एक फील पण असतो. असे सगळे गोष्टी आहेत. तर चला आता चूल पेटलेली आहे, आता मस्त फोडणी देऊया. चला बाई पार्टी सुरू. तेल टाकलं आहे, टाक. हां टाक सगळा. कांदा काय टोमॅटो, झटकेपट पार्टी. सगळं रेडीमेड आहे, एकदम रेडी. तूक आणलाय खास केळशीमधून, नवानगरातला. इस्तो विजारे नाही पेटते. इस्तो पेटते. इस्तो एकदा पेटली ना काही टेन्शन नाही. जेवणाची तयारी खूप जोरात. गावावर येताना घरातनं सगळं कटिंग करून आणलं. फक्त इस्तो पेटवायचा इश्यू होता इथे, पण तो पेटलाय. यातून मजा आहे. चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेस आहे. आणि गावाकडची पोरं हे सगळे चॅलेंज आपले एक्सेप्ट करून पूर्ण करतात. ही मजा आहे. लहानपणापासून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हां अंडी सोड, धना पावडर. ओके हां टाक अजून थोडा रे. काय हीच ग्रेव्ही आहे मेन. हीच ग्रेव्ही आहे. याच्यातच टाक. काय टाकायचं त्याच्यातच टाक. नको बस इनफ मसाला इनफ आहे. एवढं मसाला पाहिजे बाबा. जंगलातलं जेवण म्हटलं तर झणझणीत हवं. मग हळद मसाला पाणी आणलं पाहिजे तांब्यात धरून. करपोल तुझं काम काय आहे इथं? अरे पाडशील सरळ का टोपाला? काम काय आहे इथं? इकडे बघताय अंडी आणि बटाटे आणलेले आहेत शिजून. तर ही सोलायची आहेत मस्त आणि मग अंडा करी बनवायची आपल्याला. आता हेच ओढूया. बटाटा कुस्करून ग्रेव्ही चांगला बसेल ना. कुस्करून टाकूया बारीक. नाही थांब, ग्रेव्ही छान झाली. कलर आला पाहिजे. आलाय की नाही? आलाय, मस्त आहे. एकदम बारीक झाले पाहिजे. बारीक कर, अजून बारीक कर. जोर काढून बारीक कर. एक नंबर. तू जास्त हलवू नको, टोप खाली पडेल नाही तर. ना अरे ते बरोबर बसलंय. ते तू टेन्शनच नको घेऊ. आता पडायचं मगाशीच पडलं. हां आता बसवलेलं आहे रे. परफेक्ट बसवलाय. मग एक नंबर झाले ना ग्रेव्ही. एक नंबर झाले. बस पाणी पहिलं टाकून घे आणि एक कड आण, मग अंडी टाकूया. पाणी टाक. थोडंसं मीठ लागल. जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना आपल्याला तेवढं पाणी ओतून द्या. सोबत खायचं भाई. अरे बस थांब. पूर्ण टाक. अरे थांब आधी रे बाबा, थांब. हलवू नको जास्त. अरे नको हलवू, जास्त हलवत नको दादा. याला चांगला कड येऊ दे, मग त्याच्यात आपण अंडी टाकूया. बरोबर. चला मंडळी, कड मस्त आला आहे. तर अंडी इकडे आणलेत. जीवराजने अंडी घेऊन आलाय कापून.
टाकाल तर टाकूया. ॲक्च्युली अंडी सोडताना आहेत ना अशी सोडायची, अशी अलगद सोडायची, म्हणजे त्या पद्धतीने राहतात. हां, तर ही अंडी पूर्ण सोडून घेऊया आणि त्याच्यानंतर आणखी घट्ट होईल. हां टाकू मग मी. हो टाक. चला आता मस्त कड आला ना, 5 मिनटं कड घेऊया, मग आपला अंडा करी आहे किंवा अंडा रस्सा तो तयार होईल. मग थोडं पोहूया ना, पोहूया जरा, मजा करूया. इकडे समोरच आहे तो बांधून दाखवलं तुम्हाला मी. चांगला आहे का? चांगलं आहे पाणी, क्लीन आहे. पाणी क्लीन आहे, फक्त खाली जरा चिखल वाटतोय, तेवढं सांभाळायला लागेल. बघूया काय. हो बघून आलो. जास्त खोल नाही. खोल नाही आहे, एवढं पाणी फक्त. तेवढं पण नाही आहे, नाही फक्त मधी नाही वाटत आहे. दाखव तुम्हाला मी. हां चालेल, ते बघूया कसं काय होतंय. सध्या आपलं अंडा करीचा प्लॅन झाला आहे. पावसाने वातावरण सध्या केलेलं दिसतंय, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. हे बघा, म्हणजे तो दिवसभर कसा लागतोय पाऊसमध्ये का 5 मिनिटं धड 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 येतोय आणि मग निघून जातोय. चला मंडळी, मस्त अंडा करी तयार झालेली आहे. अंड्याचा खास रस्सा, तो पण कुठलं गाव आहे? जावळे गावच्या आणि आंबवली गावच्या हद्दीवर, खास मंडणगडमध्ये आपली पार्टी चाललेली आहे. तर पार्टी म्हटलं की गावच्या पोरांची भरपूर आठवण येते. भरपूर पार्ट्या आम्ही करतो, जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा पार्ट्या होतात. तर आज इकडे जरा पार्टी चाललेली आहे, छोटीशी का पार्टी होईना पण पार्टी चालू आहे. झाले आता हे मस्त, काही अंडी शिजलेलीच होती त्यामुळे आता कड वगैरे व्यवस्थित आला आहे, तयार झालं आहे. फ्रेश एकदम ना. आता याला कापून घेतलं आहे, ह्याच्यात जरा मटेरियल टाकू, मीठ आणि मसाला. हळद आहे का उरले? धना टाकलाय. मग ह्याला लावा आणि भरीत भाजायला ठेवूया. ते झालं ते काय उतरायला तरी झाली तयार. भरीत करूया आता, भरीत. निखारे पण मजबूत झाले, भाजून छान लागतं हे. ना. वांग ठेवलेलं आहे भाजायला, ते पण खायचं आहे. बघूया, 4 पीस येणार, एक पीस येणार. अंड्याचा रस्सा इकडे तयार झाला आहे मस्त, आणि इकडे ठेवलेलं आहे वांग भाजायला. तर आता जाऊया वरती ओढ्यावर. पाऊस आला तर जोरात येईल. गावाकडे आहेत ना असे बरेच स्पॉट असतात. आमच्याकडे डुबवसा आहे, पाताळी आहे, वजर आहे, मोडका वजर आहे, कर्दीचा ढव आहे, बरेच ढव आहेत. तिकडे आम्ही असे जाऊन मजा करत असतो. पोटरीचा हा इकडे ॲक्च्युली बंधारा आहे, त्या बंधाऱ्यात आपल्याला मजा करायची. आता पाणी आहे खोल, तिकडे वाटतं खोल आहे जरा समोर. फक्त पाय टेकून माहिती का, चिखल बाहेर येतो सगळा, मजा नाही. पाय टेकलेत की सगळं बाहेर येईल, खाली सगळा चिखलच आहे. तिकडे काय नाही, तिकडे रेती आहे. अच्छा इकडे आहे. ओके. आणि तिकडे त्या कोपऱ्यात उडी मारून दगड आहे, तिकडे दगड आहे. इथे मध्ये करायची. हां ओके. पाय लागले ना, हां संपला. जरी पाय टेकायचे असेल ना तिथे येऊन टेका, बाहेर टेकू नका. तिकडे टेकायचे पाय, त्या साईडला रेती. हे जसे गली क्रिकेटचे रूल्स असतात तसे ह्या डोहाचे रूल्स आहेत. हां होय. इथे आपल्याला पाण्याचा अंदाज दाखवणार आहे, चिखल कुठे आहे, वाळू कुठे आहे हे सगळं सांगणार आहे. त्याच्यानंतर मग आपण उड्या मारायच्या. बेडकान उडी मारलान, पाय टेकतायत तिथं, पाय टेकतायत. अच्छा मुंबईला किती रिसॉर्ट मध्ये गेलं तरी हा रिसॉर्ट लय भारी. लहान असून आपण शाळेमध्ये तेव्हापासूनच पोळी येते, एक नंबर आहे. विचारच असतात लहानपणापासूनच. इकडे थोडंसं डीप आहे, तिथं डीप आहे. हां इथं डीप आहे, म्हणजे एक पुरुष ठेवून अगोदर. ह्या कोपऱ्याला डीप आहे, तिकडे थोडं कमी आहे. मी पूर्ण डुबू शकतो इथं. होय ना, दाखव हाईट दाखव जरा. एवढा हात वर कर. हां एवढा खोल आहे. आमचा गोप्या भाऊ सध्या वॉटरप्रूफ नाही आहे, तर पाण्यात टाकू शकत नाही, त्याला रिस्की आहे. तर गोप्या भाऊला बाहेरूनच आपला यूज करूया. एक नंबर व्ह्यू आहे. पावसाने आम्हाला अजून तरी सांभाळलं आहे, कारण आता जेवायचं पण आहे. थोडा वेळ पोहू, त्याच्यानंतर घरातून भात आणला आहे आणि मगाशी अंडा करी बनवले, त्याच्यावरती पण ताव मारायचं आहे. पण थोडं तोपर्यंत मजा करून घेऊया, उड्या मारूया जरा थोड्या वेळ, मग भूक चांगली लागेल. तशी भूक लागले, दुपारचं जेवण गेलं विरगळलं आता ते.
ए चला, पाणी भेटलं की ऐकत नाही नुसते. ओय धाक नाही ना. धाक नाही कोणाचा. चल बाहेर पड, ऐकत नाही नुसता. चला मंडळी, मस्त पोहून झालंय, आता जेवूया. भूक लागली मस्त ना. भूक म्हणजे पोहल्यानंतर जी भूक लागते ती वेगळी भूक असते. मस्त स्पॉट आहे माहिती आहे, मजा आली. मजा आली. ॲक्च्युली स्विमिंग पूलमध्ये आपण जातो ना रिसॉर्टला, त्याच्यापेक्षा ते किती पाणी जुनं रे, वर्षाचं पाणी असतं. थांबलेलं पाणी असतं. वर्षभराचं फिल्टर करून तो हे वापरतात. गावाकडचं कसं लाईव्ह नॅचरल पाणी मस्त आहे. हा नॅचरल डोह नाही आहे, हा केलेला आपला कृत्रिम डोह आहे, पण पाणी आहे ते नॅचरल आहे, मस्त एकदम. हा बघा समोरचा व्ह्यू कसा दिसतोय. पावसाने वाचवला आम्हाला. पाऊस म्हणतोय तुम्ही काय ते जेवा वगैरे, मग मी येतो. असं आहे, मस्त असा डोह तयार झाला आहे. तर आता जेवूया. चला मंडळी, मस्त जेवण तर आपलं तयार आहे. वांगा बघ, वांग्याची वस्तू बघ. वांगे काय चांगला झाला आहे रे. वांगा होता केवढा, झाला केवढा बघ. मस्त झालाय, भाजून त्याची ती चालत होणार आहे उतरलं ना निघायचं. ना. हे घ्या मोठी ह्या एकाला गरम करायची ना रे, राहिली असते चांगली. पाना घ्या मोठी मोठी. ते तिकडे घे दुकान. हे दोघांना आम्हाला. हे काय आहे, नाही पानात पापड पण आहेत. म्हणजे काय फुल तयारी. हा हे घ्या, आपली पानं लाव. ठीक आहे. हे घे. हां असंच बसायला लागणार, इलाज नाही त्याला. तुम्ही घ्या आणि आम्हाला द्या. काय रे, तुम्ही घ्या. आता आपल्याकडे बसण्याचं रस. हा चांगला आहे पान, हा दे. हा दे, एक्स्ट्रा आहे ना. एक्स्ट्रा पान आहे भाई. एवढे हा पण चांगला. हा का जो पानाचंच आहे. असं ना उलटा असं का, असंच बांध. असं असंच होतं. एक गरम केलं असतं ना की नरम झाली असती. चला पटापट वनभोजनाचा कार्यक्रम चालू करूया. भात कमी पडणार आहे. बरोबर आहे. भाजलेला वांगा आहे. वांग पण मग असंच पार्सल कर. वांग्याची प्रत्येकाला एक एक पीस येणार. एक एक पीस येणार. वांगा भुजिंग, वांगा भुजिंग, वांगा भरीत भुजिंग, असं काहीतरी नवीन आयटम आहे तो. वांग्याची चव काय झालंय. हां अरे हा वांगा आहे. वांगा बघूया कसा झालाय. एक नंबर झालाय. वाटतं हे बरं आहे. भाकरीसोबत भाजी नसेल ना, वांगा काढायचं, मीठ मसाला टाकायचं, भाजायचं. ॲक्च्युली चांगलं भाजलं आहे हे बघा. चांगलं भाजल्यामुळे ते चव अजून चांगली लागते. हा ते नवीन आयटम आहे. हो काय तो काय. बस एकदाच काय तू ते परत परत या नको बस. तर ह्या वड्यांसोबत हे करूया. वाटीने आणले आम्ही. जाऊ दे, ठीक आहे, चालेल. चालून जाईल. सगळ्यात भारी तर ते वांगा झालंय. हा वांगा एक नंबर. सगळ्यात भारी. मग बस. वडे काय काय मेनू असतात. वडे आहे, भात आहे, अंडा करी आहे, पापड आहे, वांग भरीत आहे, भरपूर काय काय. तिखट झाला. सॉलिड एकदम. मजा येते ना. कोरोना मजा येते काय. जबरदस्त आहे. हां एन्जॉय एन्जॉय. वांग्याचा भरत एक नंबर झाला. त्या आईने घरी भरपूर वांगे आहेत. अरे वांगी 14 वांगी आहेत. आज करूया परत कधी जाऊ. तीन चार वांगी आता गावालाच घेऊन जातो. चांगलं आहे. रोज एक तरी भाजलं ना ते चांगलं आहे. आणि पार्ट्याची मजा ही अशी असते. घराचे खात नाही ते आपण खातो पार्टीमध्ये सर्वांसोबत. तर मस्त पार्टीची एन्जॉय घेतोय. तुम्ही सुद्धा जेवायला या. अंडा करी आहे आणि राईस. बाजूला असा निसर्ग जबरदस्त. चला मंडळी, मस्त स्पॉट आहे. जेवण वगैरे आवरलं आहे. आता निघूया. या सगळ्या आठवणी आयुष्यात लक्षात राहतात. इकडे आलेलो, पार्टी केली, धमाल केली, हे सगळं नेहमी लक्षात राहील. चला मंडळी, पार्टी झाले, कचरा सगळा उचललेला आहे. ही नोट घ्या, कारण कुठेही येत आहे पार्ट्या करा, मजा करा, मस्ती करा, घरातून जेवण आणा, कुठून पण जेवण आणा, पण जो कचरा आहे तो आवर्जून घरात न्या. तर सगळं मस्त आजचा एन्जॉय झाला आहे. छोटीशी पार्टी होती पण धमाल आली. आणि स्पॉट ॲक्च्युली चांगला आहे. मस्त स्पॉटवर घेऊन आलेलात, मजा आली. इकडे पण काय धबधबा आहे की काय खाली काय आहे.
हां पण धबधबा नाही, असा प्लेन आहे. इथे पण मस्त स्पॉट आहे, पाणी जास्त असेल तर इथे बसू शकतो निवांत पाण्याखाली. हा बघा कसा स्पॉट आहे, मस्त आहे. तर या स्पॉटवर आलेलो, धमाल आली. चला मंडळी घरी जाऊया आता. चला मित्रांनो गरमागरम चहा पिऊ आता घरी जाऊन. हा गारगार वाटतंय, कपडे ओले ओले आहेत. पाडी आहे, मस्त आहे. किती दिवस झाले? 3 दिवसाची आहे ना. मस्त आहे एकदम, भारीच. 3 दिवसाची पाडी होती, खूप क्यूट होती एकदम मस्त. खरवस भेटेल वाटतं आता. खरवस भेटणार नाही, तो भेटतो थोडे दिवस. चला घरी जाऊया, पटापट फ्रेश होऊया आणि मग चहा पिऊया. चला मंडळी मस्त पार्टी करून आता घराकडे आलो आहे. फ्रेश वगैरे मस्त झालो आहे. गरमागरम चहा प्यायला या. गावाकडचा कोरा चहा मस्त एकदम. वातावरण पण एकदम आता क्लीन आहे, काय पावसाने काय हजेरी लावली नाही. बरं झालं, आमचा प्रोग्राम छान एकदम झाला. चहा पिऊया, आता दिवस तर संपला आहे, आता आराम करणार. आज म्हणजे ओढ्यावर गेलेलो, ओढ्यावर जाऊन आहे ना मस्त पार्टी केलेली छोटीशी. आणि मेन आकर्षण होतं त्याच्यामध्ये वांग भाजलेलं. हे मजा केलेली सगळी. तर घरी येऊन चहा पितो आहे. तर चला मित्रांसोबत जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा अशा पार्ट्या करत जा. धमाल येते, मस्ती येते, प्लस जरा बोलणी चालणी पण चांगली होतात. तर चला आतापुरतं तरी हा व्हिडिओ पण येथे थांबूया. चहा प्यायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.